तुमच्याही लहान मुलांचे दात असे दिसतात का, त्यानंतर असे आणि मग काही दिवसानंतर ते असे दिसतात का, तर याला म्हणतात अर्ली चाइल्डहुड कॅरीज आणि ते युजली 1 to 5 इयर्स एज ग्रुपमध्ये येतातच. हाय, आय एम डॉक्टर रवीना राऊत, अ डेंटिस्ट बाय प्रोफेशन. तर आता हे अर्ली चाइल्डहुड कॅरीज कशामुळे होतात, तर लहानपणी जर बाळाला झोपताना जर बॉटलमध्ये दूध पाजलं आणि बाळाला तसंच झोपवलं किंवा दात क्लीन न केले किंवा जास्ती गोड पदार्थ खायला गेले, तर यामुळे हे केलीज होतात. तर हे डिटेक्ट कसं करायचं? फर्स्ट म्हणजे व्हाईट स्पॉट्स येतात दातांवरती. सेकंड म्हणजे तेच व्हाईट स्पॉट त्यानंतर मग ते ब्लॅक डॉट्स मध्ये कन्वर्ट होतं आणि त्यानंतर हळूहळू दातांचे तुकडे पडू लागतात. झोपताना बाळाला जर बॉटलमध्ये दूध पाजत जर तसंच झोपवलं तर ते पार्टिकल्स, थोडे दुधाचे पार्टिकल्स तोंडात राहिलेले असतात. त्याच्यामुळे ते बॅक्टेरिया ऍसिड तयार करतं आणि ते ऍसिड इनामलला हळूहळू खराब करू लागतं आणि त्याच्यानंतर दात किडतात. आता याचं प्रिव्हेन्शन करायचं कसं? फर्स्ट म्हणजे जेव्हा लहान मुलांचे दात येतात त्यावेळी ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. सेकंड म्हणजे 1 वर्षानंतर फ्लोराईड टूथपेस्ट चालू करा. थर्ड म्हणजे झोपताना बॉटलमध्ये दूध पाजणं टाळा, गोड पदार्थ देणं टाळा आणि फिफ्थ म्हणजे एव्हरी 6 मंथ डेंटल चेकअप इज मस्ट. आता जर पेरेंट्सच्या दुर्लक्षामुळे जर कीड खूप वाढली असेल तर डेंटिस्टकडे जाऊन इदर सिमेंट भरून घ्या और फर्दर ट्रीटमेंट करून घ्या. भलेही ते टेम्पररी दात असले तरी परमनंट दात येणं काही प्रमाणात हे टेम्पररी दातांवरती अवलंबून असतं. सो त्याची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे आणि अशाच डेंटल टिप्ससाठी मला फॉलो करा.